20 ऑगस्ट 2026 काही राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. आजच्या पंचांगात अशी कोणती विशेष स्थिती आहे? आज कोणत्या राशीला पैसा किंवा व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते? कोणाच्या अडलेल्या कामांना गती मिळू शकते? कोणत्या राशीने आज विशेष सावध राहणे गरजेचं आहे? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी सांगणार आहोत 20 ऑगस्टचा एक खास गुरुवारचा उपाय, जो तुम्ही अगदी सहज घरी करू शकता. तर तुमची रास कोणती आहे हे कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तर मग सुरुवात करूया आजच्या संपूर्ण पंचांगापासून. आज गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026. आजची तिथी आहे शुक्ल पक्ष अष्टमी. अष्टमीच्या तिथीचा प्रभाव आज रात्रीपर्यंत राहणार आहे. आजचं नक्षत्र 9 वाजेपर्यंत विशाखा नक्षत्र असेल. त्यानंतर अनुराधा नक्षत्र सुरू होईल आणि चंद्र हा वृश्चिक राशीत असेल. आजचा दिवस गुरुवार असल्यामुळे गुरुग्रह, भगवान विष्णू आणि गुरुत्वाची उपासना करण्यासाठी विशेष चांगला मानला जातो. आज कोणतेही शुभ काम करताना राहू काळ आणि स्थानिक शुभ मुहूर्त तपासणे चांगले. मित्रांनो, आजच्या दिवसात चंद्र वृश्चिक राशीत असल्यामुळे भावना तीव्र राहू शकतात. त्यामुळे आज निर्णय घेताना भावनेपेक्षा विचाराला अधिक महत्त्व द्या. तर मित्रांनो, आजचा दिवस ज्योतिषाच्या दृष्टीने आणखी महत्त्वाचा का आहे, तर कारण आज चंद्र वृश्चिक राशीत आहे आणि गुरुवारच्या प्रभावामुळे काही राशींना सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता ज्योतिष गणनांमध्ये व्यक्त केली जात आहे. विशेषतः कर्क, तुळ, वृश्चिक, मकर आणि मीन या राशींनी आज संधीकडे लक्ष ठेवावे. मेष राशीच्या व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. तुमच्या एखाद्या जुन्या कामाला पुन्हा सुरुवात होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवावा. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा नवीन संपर्क मिळण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत दिवस सामान्य असला तरी अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबात एखाद्या व्यक्तीची मदत मिळू शकते. घाई करू नका, योग्य वेळेची वाट पहा. वृषभ राशीसाठी आज आर्थिक दृष्टिकोनातून दिवस चांगला ठरू शकतो. पूर्वी केलेल्या मेहनतीचा फायदा मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना एखादी चांगली बातमी मिळेल. व्यवहार कर्ज वाढण्याची शक्यता दिसते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. मात्र पैशाची गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं. तुमचे एखादे वाक्य चुकीच्या पद्धतीने घेतले जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अतिशय चांगला आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायात नवनवीन कल्पना असतील, त्या प्रत्यक्षात अंमलात पण आणल्या जातील. प्रवासाचा योग असेल तर कागदपत्र आणि वेळेची काळजी घ्या. कर्क राशीसाठी हा दिवस विशेष लक्षात ठेवण्यासारखा आहे. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होईल. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांना संधीचा शोध घ्यावा. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारणा होऊ शकते. कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाचा विचार करत असाल तर त्यावर गंभीरपणे विचार करू शकता. सिंह राशीसाठी आज आत्मविश्वास वाढवणारा दिवस. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व गुणाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून शाबासकीची थाप पडेल. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. पैशाच्या बाबतीमध्ये दिवस ठीकठाक राहील, पण खर्च मोठा करण्यापूर्वी विचार करावा लागेल. कुटुंबात तुमचे मत महत्त्वाचे ठरू शकते. कन्या राशीच्या व्यक्तींनी आज नियोजनाला महत्त्व दिले पाहिजे. काम जास्त असल्यामुळे थोडा मानसिक ताण असू शकतो, पण तुम्ही काम व्यवस्थित नियोजनाने केले तर परिणाम अतिशय चांगला मिळेल. नोकरीत एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि इतर डिव्हाइसेसपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवावे. तुळ राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक संकेत घेऊन आलेला आहे. अडकलेले एखादे काम पुढे सरकेल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल. व्यवसायात ग्राहकांशी संबंध सुधारतील. पैशाच्या बाबतीमध्ये एखादा छोटा फायदा होऊ शकतो. जर तुम्ही नवीन संधीच्या शोधात असाल तर आज मिळालेल्या माहितीवर लक्ष द्या आणि त्याच्यावर अंमलबजावणी करा. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस विशेष आहे, कारण चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करत आहे. मनातील एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. कामात आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात नवीन योजना करण्यासाठी दिवस अतिशय चांगला आहे. मात्र भावनेच्या भरात आर्थिक निर्णय घेऊ नका. नातेसंबंधात गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद साधावा. धनुराशीच्या व्यक्तींसाठी आज ज्ञान आणि नियोजन महत्त्वाचे आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते.
व्यवसायात एखादी नवीन कल्पना उपयोगी ठरू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस अतिशय चांगला आहे. आर्थिक बाबतीत मोठा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मकर राशीच्या व्यक्तींना आज मेहनतीचे परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. जुने प्रलंबित काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. पैशाच्या बाबतीत खर्च आणि बचत याचा समतोल ठेवावा लागेल. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आज नवीन विचार आणि नवीन संधीचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी तुमची वेगळे विचार करण्याची पद्धत उपयोगी पडू शकते. व्यवसायात नवीन संपर्क होईल. पैशाच्या बाबतीत अचानक खर्च होऊ शकतो, त्यामुळे बजेट सांभाळा. कुटुंबासाठी थोडा वेळ नक्की द्या. मीन राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक आहे. मनातील एखादी चिंता कमी होऊ शकते. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन ग्राहक मिळतील. आर्थिक परिस्थितीत हळूहळू सुधारणा होताना दिसेल. गुरुवार असल्यामुळे भगवान विष्णूचे स्मरण करणे शुभ मानले जाते. आता सर्वात महत्त्वाचा भाग. आज गुरुवार असल्यामुळे आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावण्यापेक्षा परंपरेनुसार गुरु आणि भगवान विष्णूचे स्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप करा. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचा पाठ करा किंवा विष्णू सहस्रनाम ऐका. शक्य झाल्यास पिवळे अन्न, डाळ किंवा फळ दान करा. तर मित्रांनो, हे होते 20 ऑगस्ट 2024 गुरुवारचे संपूर्ण पंचांग आणि मेष ते मीन 12 राशींचे राशी भविष्य. आजच्या भविष्यामध्ये तुमची रास कोणती आहे? आजच्या दिवसासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती वाटली? कॉमेंटमध्ये तुमची रास आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असे नक्की लिहा. आणि रोजचे पंचांग, राशी भविष्य, ज्योतिष आणि धार्मिक माहितीसाठी परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.